तर हे कॉमन साईड इफेक्ट का बरं होत आहेत आजच्या स्थितीमध्ये, जे की पुस्तकामध्ये पण लिहिलेलं नाही आहे, कुठे तुम्ही वाचण्यात पण तुम्हाला येत नाही आहे, पण माझ्याकडं तुमच्या सगळ्यांचा आवडता विषय आहे. म्हणून आज क्रोसिनपेक्षा पण जास्त सेल जर असेल तो व्हायग्रा सारख्या टॅबलेटचा असतो की बराच त्या टॅबलेटचा मिसयूज व्हायला लागलेला आहे. त्यांच्या इंद्रियामध्ये थोड्याशा हार्ड स्टोन सारख्या गाठी होऊन जातात. तर मला वाटतं ड्रिंकपेक्षा आणि स्मोकिंगपेक्षा पण त्याचं ॲडिक्शन जास्त होतं, कारण की बिलकुल अजिबात घेऊ नका, कारण की ती जी औषधी आहेत ती वयाच्या 55-60च्या नंतर. नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे खूपच इंटरेस्टिंग विषय आहे, तुमच्या सगळ्यांचा आवडता विषय आहे. तो आहे व्हायग्रा आणि त्याचं कॉमन साईड इफेक्ट. आता व्हायग्रा औषध म्हटलं की सगळ्याच लोकांना क्रोसिनसारखं माहिती पडलं, म्हणून आज क्रोसिनपेक्षा पण जास्त सेल जर असेल तो व्हायग्रा सारख्या टॅबलेटचा असतो, कारण की बराच त्या टॅबलेटचा मिसयूज व्हायला लागलेला आहे. पण आज आपण या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया की जे माझ्या 40 वर्षाच्या रिसर्चमध्ये मला आढळून आलेलं आहे, जे की पुस्तकामध्ये पण लिहिलेलं नाही आहे, कुठे तुम्ही वाचण्यात पण तुम्हाला येत नाही आहे, पण माझ्याकडं कॉमनली रोजचे 2 ते 3 पेशंट येतात, म्हणून आज हा विषय मी निवडलेला आहे. थोडक्यात आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा नक्कीच या व्हिडिओद्वारा एक छोटासा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तुम्हाला प्रॉपर सायंटिफिक नॉलेज द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझा हा जर प्रयत्न तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांना, आपल्या मराठी बांधवांना नक्कीच शेअर करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की असं कोणतं व्हायग्रामुळे साईड इफेक्ट होतं, त्यामुळं मला हे व्हिडिओ बनवण्याची एक माझी इच्छा झाली. कारण की माझ्या क्लिनिकला रोजचे 2 ते 3 पेशंट येतात. ते येतात पेनाइल नोडचे, म्हणजे त्यांच्या इंद्रियामध्ये थोड्याशा हार्ड स्टोन सारख्या गाठी होऊन जातात आणि हळूहळू त्यांचं जे इंद्रिय आहे हे त्याला वाकडपणा येतो आणि त्याच्यामुळे जेव्हा केव्हा इरेक्शन होतं तेव्हा त्यांना खूप पेन होतं आणि केव्हा केव्हा काही लोक प्रॉपर इन्सर्टच करू शकत नाही, कारण की इतकं लिंग त्यांचं बेंड होतं किंवा वाकड होतं. तर हे कॉमन साईड इफेक्ट का बरं होत आहेत आजच्या स्थितीमध्ये, कारण की खूपच यंग एजची मुलं पण माझ्याकडे येत आहेत. तर मित्रांनो, याला जे मेन कारण जे मी शोधून काढलं ते आहे, हा आहे व्हायग्राचा साईड इफेक्ट. व्हायग्रा गोळी असं आहे की तुम्ही 1 किंवा 2 वेळा जर घेतली तर मला वाटतं ड्रिंकपेक्षा आणि स्मोकिंगपेक्षा पण त्याचं ॲडिक्शन जास्त होतं, कारण की 2-3 वेळा जर तुम्ही ती व्हायग्रा टॅबलेट घेतली तर त्या व्हायग्रा टॅबलेट वापरल्याशिवाय तुम्हाला प्रॉपर इरेक्शन्स येत नाही, कारण ती आपल्या बॉडीला लवकरात लवकर 2 ते 3 टॅबलेटमध्ये सवय लागते. आणि म्हणूनच मी सांगत असतो की मित्रांनो, यंग मुलांनी आठवण ठेवा की व्हायग्रासारखं औषधी बिलकुल अजिबात घेऊ नका, कारण की ती जी औषधी आहेत ती वयाच्या 55-60च्या नंतर जे आलेलं इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, ईडीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी तयार झालेली आहे. पण यंग एज लोकांमध्ये दुसरे कारणं असतात, पण जर यंग लोक घेत असतील तर नक्कीच त्यांना ॲडिक्शन आणि साईड इफेक्ट होऊ शकतात. तर सगळ्यात कॉमन जो साईड इफेक्ट आहे तो आहे पेनाइल नोड. या पेनाइल नोडला खूप जास्त ट्रीटमेंट नाही आहे. त्यासाठी आमच्याकडे शॉकवेव्ह थेरपी आहे किंवा काही सर्जरी करावं लागतात आणि जर काही इंजेक्शन द्यावे लागतात. जर गाठी गेल्या तर तुमचं समजून ट्रीटमेंट होऊन जाईल. अदरवाईज खूप जर स्टोनी हार्ड जर या गाठी झाल्या असतील तर मला वाटतं हे जगाच्या पाठीवर कुठेही याची ट्रीटमेंट नाही. तर मित्रांनो, सगळ्यात कॉमन साईड इफेक्ट जो व्हायग्राचा आहे ते आहे आपल्या इंद्रियातले जे फायबर्स असतात, त्याला म्हणतो आम्ही फायब्रोसिस. की कसं असतं की गरजेपेक्षा तुम्ही जर तुमच्या इंद्रियाला जास्त फुगून टाकलं तर काय होतं की म्हणजे जेव्हा तुम्ही व्हायग्रा टॅबलेट घेता हे खूप जास्त फुगून जातं आणि हे जे फायबर असतात हे मूळ जाग्यावर न चिपकता इथंच कुठेतरी अटकून जातात आणि त्याच्यामुळे त्याच्या सराउंडिंगला गाठी होतात. हे खूप कॉमन साईड इफेक्ट आहे, हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा. हा व्हायग्राचा म्हणजे तुम्हाला सांगतो, हा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे जो तुम्हाला कोणीही सांगणार नाही. तरी मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जर व्हायग्रा सेवन करायची असेल तर नक्कीच कोणत्याही तुमच्या शहरातील तज्ज्ञ सेक्सॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली, ज्याला अनुभव आहे, ह्या टॅबलेट वापरण्याचा पण अनुभव आहे, त्यांच्या अंडर मार्गदर्शनाखाली जर प्रॉपर डोजमध्ये प्रॉपर वेळा ट्रीटमेंट घेतली तर मला वाटतं त्याचे बेनिफिट तुम्हाला नक्कीच मिळतील. पण तुम्हाला मी सांगतो
की जर तुम्ही मित्रांच्या सल्ल्यानुसार किंवा मेडिकलच्या सल्ल्यानुसार किंवा आयुर्वेदिकच्या नावाने काही लोक चूर्ण करून आयुर्वेदिक भुकटीमध्ये देत आहेत, तर याचा तुम्ही धोका वेळेवरच ओळखला तर ठीक आहे, नाही तर मग याचं तुम्हाला ॲडिक्शन पण होणार आहे आणि याचे साईड इफेक्ट पण होणार आहेत. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो.